नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश सोनवणे आपलं संस्कृत सरिता या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो. आपण जी संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी ही मालिका सुरू केलेली आहे त्या सदरामधील आज पुढचं लेक्चर आज आपण बघणार आहोत. व्याकरणाचा अतिशय महत्वाचा आणि अतिशय सोपा असलेला असा एक प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. वार्षिक परीक्षेमध्ये आपल्याला 1 गुणासाठी हा प्रश्न हमखास विचारला जातो. प्रश्न आहे स्म निष्कासयत किंवा स्म योजयत. हो, स्म निष्कासयत म्हणजे स्म काढा, स्म योजयत म्हणजे स्म वापरा. इयत्ता 8वी मध्ये आपण शिकलेल्या लटलकार आणि लंगलकार या प्रत्ययांवर आधारित असा हा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर सोडवायला अतिशय सोपा, परंतु नेहमीच गोंधळात टाकणारा आणि आपले मार्क घालवणारा म्हणून हा प्रश्न ओळखला जातो आणि बरेच विद्यार्थी तो सोडूनही देतात. जर तुम्हाला एवढं जरी कळत असेल की स्म निष्कासयत म्हणजे लट लकारच्या जागी लंग लकारचा प्रत्यय वापरणे, तरी देखील तुमचं उत्तर हमखास बरोबर येऊ शकतं. म्हणजे तसं पाहिलं तर हा प्रश्न एका वाक्यामध्ये संपतो. म्हणजे याचं एक्सप्लेनेशन एका वाक्यामध्ये संपतं. कसं तर स्म वापरल्यानंतर, वाक्यामध्ये स्म वापरल्यानंतर यूज टू ची कन्स्ट्रक्शन तयार होते. यूज टू म्हणजे हॅबिच्युअल पास्ट, रीती भूतकाळ. रीती भूतकाळ भूतकाळामधली एखादी सवय दाखवलेली असते. म्हणजे मी दररोज 10 तास अभ्यास करत असे, हे जे आपण मराठीमध्ये वाक्य बोलतो, किंवा आय यूज टू स्टडी 10 hours एव्हरी डे, हे इंग्लिश मधलं वाक्य. हेच वाक्य संस्कृतमध्ये जर बोलायचं असलं तर स्मचा वापर करून बोललं जातं. मग ज्यावेळी स्म काढायचं असतो त्यावेळी काय करावं लागतं तर स्मद्वारे रीती भूतकाळ दाखवला जातो. मग स्म काढल्यानंतर आपल्याला त्याच्या आधी जो लटलकार वापरलेला आहे त्याऐवजी लंगलकाराचं रूप वापरणं अपेक्षित असतं. परंतु हे करताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात आणि त्या लक्षात न राहिल्याने कधी कधी आपलं उत्तर काय होतं, चुकतं. तर आज मी तुमच्याशी एक अतिशय सोपी युक्ती शेअर करणार आहे. ती जर तुम्ही वापरू शकला तर तुम्हाला सांगतो की 99.99% तुमचं उत्तर हे बरोबरच येणार, याची मी तुम्हाला खात्री देतो. तर युक्ती अशी आहे, तुम्हाला मी 5 जोड्या सांगणार आहे. त्या 5 जोड्या फक्त सुरुवातीला तुम्ही पाठ करा, त्यानंतर मी पुढचे जे आहे स्टेप्स त्या तुम्हाला सांगतो. 4 स्टेप्स तुम्हाला फक्त लक्षात ठेवायच्या त्यानंतर. पण तत्पूर्वी आपल्याला ह्या 5 जोड्या काय करायच्या, पाठ करून ठेवायच्या. जोड्या काय आहेत, ती त, ही झाली पहिली जोडी. काय जोडी आहे, ती त, त हलंत आहे. त्यानंतर ते त, त हलंत लिहिलेला नाहीये, ती त ते त. त्यानंतर तह ताम, तह ताम, ही झाली आपली तिसरी जोडी. ती त ते त तह ताम. मला वाटतं की प्रत्येकाचं हे पाठ झालेलं असलं पाहिजे. ती त ते त तह ताम या जोड्या पाठ करा, जेणेकरून मी पुढच्या ज्या 4 स्टेप्स सांगणार आहे त्यामध्ये तुमचं उत्तर पाठ झालेलं असेल, किंवा त्या स्टेप्स नुसार तुम्ही हे उत्तर अतिशय सहजपणे सोडवू शकाल. ती त ते त तह ताम हे झालं. आता त्यानंतर अंती अन, आणि त्यानंतर अंते अंत, अंते अंत. बरोबर. या 5 जोड्या फक्त आपण काय करणार आहोत, पाठ करून ठेवणार आहोत. चला तर मग पाठांतराला सुरुवात करूया. नंतर मी तुम्हाला 4 स्टेप्स सांगेन, अतिशय सोप्या स्टेप्स आहेत. काय करायचंय, तीत तेत तहताम, तीत तेत तहताम, तीत तेत तहताम. मला वाटतं प्रत्येकाचं पाठ झालेलं असेल. तीत तेत तहताम, अंती अन अंते अंत, अंती अन अंते अंत, तीत तेत तहताम, अंती अन अंते अंत, तीत तेत अंतियन, तीत तेत तहताम अंतियन अंते अंत, तीत तेत तहताम अंतियन अंते अंत. असं जरा थोडा वेळ बोलून तुम्ही ते पाठ करून घ्याल. 5 जोड्या, तीत तेत तहताम अंतियन अंते अंत. अतिशय सुंदर. आता आपण काय करणार, फक्त 4 स्टेप्स लक्षात ठेवणार. कोणत्या 4 स्टेप्स आहेत, नीट कान देऊ नये का. पहिली स्टेप काय करायची, आता मी पहिले काय शिकवतोय, स्म निष्कासयत, कारण तेच थोडंसं बदललं की स्म योजयत पण येऊन जातं. आपण सुरुवातीला काय बघतोय, स्म निष्कासयत. स्म निष्कासयत फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप काय करायची, निष्कासयत म्हणजे काय, काढून टाकणे. स्म निष्कासयत म्हटलं, पहिली स्टेप काय करायची, स्म काढायचा. पहिली स्टेप काय सांगितली, स्म काढायचा. कारण स्म काढायला लावलाय ना, मग आज्ञाधारकपणे आपण काय करणार, स्म काढून टाकायचा. स्म काढायचा. दुसरी स्टेप काय, ती तर अतिशय सोपी आहे, अ जोडायचा. स्म काढायचा, अ जोडायचा. व्हेरी इझी. काय करायचंय, स्म काढायचा, तिथे दिलेलंच असतो वाक्यामध्ये, स्म काढून टाकायचा. स्म काढायचा, अ जोडायचा. त्यानंतर तिसरी स्टेप काय सांगितली आहे, धातू लिहायचा. धातू म्हणजे मी क्रियापद या अर्थाने बोलतोय. धातू लिहायचा, क्रियापद जे काही असेल ते लिहायचं, धातू लिहायचा. आणि धातू म्हणजे क्रियापद, संस्कृत मधलं जे काही क्रियापद आलेलं असेल
प्रत्येक क्रियापदाला उद्देशून मी धातू हा शब्द वापरतो, धातू लिहायचा. आणि चौथी शेवटची स्टेप म्हणजे काय, जोडी शोधायची. तर आपण करतच असतो शालेय जीवनामध्ये. आता इथे मात्र कोणाची जोडी शोधायची आहे, प्रत्ययांची. कोणते प्रत्यय, 5, तीत तेत तहताम अंतियन अंते अंत, यापैकी जोडी शोधायची. म्हणजे जे प्रत्यय आलेले त्याच्या पॅरलल प्रत्यय कोणता आहे ती जोडी आपल्याला लक्षात पाहिजे. 4 स्टेप्स खूप सोप्या. कोणत्या 4 स्टेप्स आहे परत एकदा सांगतोय. स्म काढायला लावलाय ना, पहिली स्टेप मग खूप सोपी. स्म काढायचा, आज्ञाधारक आहोत आपण. स्म काढायचा, स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची. पाठ करून ठेवा, खूप सोपं आहे. स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची. स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची. उदाहरण बघूया म्हणजे पटकन कळेल. इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सेंटेन्स, वाक्य कुठलंही असो, या 4 स्टेप्स फक्त तुम्हाला फॉलो करायच्या. एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो इथे. स्म काढाचं जे वाक्य आलेलं असेल ना, त्या वाक्यामध्ये कुठेही बदल करायचा नाहीये. स्मच्या आधी जो कोणता शब्द असेल ते क्रियापद असतं. स्मच्या आधी जे क्रियापद आलेलं आहे तेवढ्या एका क्रियापदामध्ये फक्त आपल्याला बदल करायचा आहे. उर्वरित वाक्य आपल्याला ऍज इट इज लिहायचंय, जसं आहे तसं. त्याच्यामुळे हे जे सगळ्या मी स्टेप सांगितले ह्या कुठे वापरायचे आहेत तुम्हाला, स्मच्या आधीच्या शब्दामध्ये म्हणजेच क्रियापदामध्ये. उदाहरण बघूया. मी आता पूर्ण वाक्य लिहित नाहीये, त्यामध्ये वेळ नाही वाया घालवत. तुम्हाला फक्त काय करायचंय, लक्ष द्यायचंय आता क्रियापदाकडे. तर समजा वाक्य आलेलं आहे, ते मी लिहित नाहीये, जे काही वाक्य असेल क्रियापद आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, करोति स्म, सह प्रतिदिनम अभ्यासम करोति स्म, असं वाक्य आहे. त्याच्यामध्ये मी वाक्य का नाही लिहिते, कारण मला जे फोकस तुम्हाला सांगायचंय की आपल्याला युक्ती कुठे वापरायची ते कळावं म्हणून. तर आता सह प्रतिदिनम अभ्यासम करोति स्म हे वाक्य आलं. आपण काय करणार, स्टेप्स वापरायला सुरुवात करणार. स्म काढायचा, अ जोडायचा. मी तुम्हाला बोललो की बदल जो काही होईल तो कुठे होईल, स्मच्या आधीच्या शब्दामध्ये म्हणजेच आधीच्या क्रियापदामध्ये. तर स्म काढायचा, दुसरी स्टेप काय, अ जोडायचा, धातू लिहायचा. धातू म्हणजे काय, या प्रत्ययाच्या आधी आलेलं जे काही अक्षर असेल, जे काही शब्द असतील, अक्षर असतील, त्यांना तुम्हाला काय करायचंय, अ जोडायचं आहे. म्हणजे काय, अ त्याच्यानंतर धातू लिहिला मी, करो. इथे फॉर एक्झाम्पल क्रियापद आहे, करो, तसं लिहिलं. आता जोडी शोधायची. जोडी कोणती आहे, तीची जोडी कोणती आहे, त. उत्तर आलं अकरोत. हे झालं तुमचं उत्तर. अतिशय सोपं. परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. जर लक्ष नसेल तर नीट लक्ष द्या. वाक्य होतं सह प्रतिदिनम अभ्यासम करोति स्म. मी काय केलं इथे, वाक्य पूर्ण नाही लिहिलंय, करोति स्म. मला फक्त बदल कुठे करायचा आहे, स्मच्या आधीच्या क्रियापदामध्ये. क्रियापद कोणतं आहे, करोति, बरोबर, हे क्रियापद आहे. मग काय केलं आपण, पहिली स्टेप स्म काढायचा, दुसरी स्टेप अ जोडायचा, तिसरी स्टेप धातू लिहायचा, चौथी स्टेप काय करायचंय, जोडी शोधायची. तीची जोडी कोणाबरोबर आहे, त. हे झालं तुमचं उत्तर, अकरोत. अशा प्रकारे तुम्ही कुठलंही उत्तर काय करू शकता, अगदी सहजपणे लिहू शकता. 99.99% तुमचं उत्तर करेक्ट येणार, बरोबर येणार. अगदी तुम्हाला लट लकार लंग लकारचे सगळे प्रत्यय पाठ नसतील तरी सुद्धा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही लट लकार लंग लकारचे प्रत्यय पाठ करू नये, पण त्याला तुम्हाला ओव्हरपास म्हणजे ओव्हरबाय करून तुम्ही सहजपणे काय करू शकता, उत्तर लिहू शकता 5 जोड्यांसोबत. कोणत्या जोड्या, तीत तेत तहताम अंतियन अंते अंत. तीत तेत तहताम अंतियन अंते अंत. आणि त्यासोबतच 4 स्टेप्स. स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची. स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची. अतिशय सोपं आहे. स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची. जोड्या आपण पाठ केलेल्या असतील. इतकं सोपं आहे. चला तर मग आणखी काही उदाहरणं आहेत ती बघूयात, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक थोडासा आणखी व्यवस्थित कळेल. आणि मग पुढचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ज्याच्यामुळे खरं तर उत्तर चुकतात, तो देखील एक पॉइंट आपण नंतर बघणार आहोत. चला आणखी काही थोडीशी याची उदाहरणं बघूया, मग पुढच्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्म निष्कासयत म्हणजेच स्म काढा या प्रश्नाचा आणखी थोडासा सराव करणार आहोत. जोड्या आता तुम्ही पाठ केलेल्या आहेत आणि 4 स्टेप्स देखील अभ्यासलेल्या आहेत. जोड्या कोणत्या, तीत तेत तहताम अंतियन अंते अंत, बरोबर. आणि त्यानंतर 4 स्टेप्स, स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा आणि जोडी शोधायची. आता मी इथे तुमच्यासमोर 10 उदाहरणं मांडणार आहे. पूर्ण वाक्य मी लिहित नाहीये, फक्त क्रियापद आणि स्म असं कॉम्बिनेशन मी तुम्हाला देतो आहे. तुम्हाला काय करायचं आहे, स्म काढायचा आहे आणि जो काही बदल होईल किंवा क्रियापदामध्ये जो काही बदल होणार आहे, जसं की इतक्यात आपण बघितलं, तेवढा बदल फक्त तुम्हाला पुढे लिहायचा आहे. जसं इथे पहिलं उदाहरण दिलेलं आहे, गच्छति स्म. तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण उदाहरण लिहिण्याची आवश्यकता नाही, वहीमध्ये पटकन आपल्याला फक्त उत्तर तेवढं लिहायचं आहे. ओके, स्म काढल्यानंतर जे उत्तर येईल तेवढं वहीमध्ये लिहायचं आहे. मी पहिल्यांदा 10ही प्रश्न जे आहेत ते तुमच्यासमोर मांडतोय आणि त्यानंतर आपण त्यांची उत्तरं देखील बघणार आहोत. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे धावंती स्म.
4 स्टेप्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत. स्म काढायचा आहे, सुरुवातीला अ जोडायचा आहे, क्रियापद जे असेल ते जसं तसं लिहायचं आहे आणि जोडी शोधायची आहे. इथे प्रत्यय आलेला आहे अंती. अंतीची जोडी तीत तेत तहताम अंतिअन अंते अंत. अंती मधला अ दिसत नाहीये म्हणजेच तो तिथे लोप पावलेला आहे, संधी झालेली आहे. तसं आता ज्यावेळी आपण जोडी लिहिणार आहोत त्यावेळी देखील अ चा लोप करायचा असतो, हे विसरू नये. तिसरं उदाहरण लभते स्म. चौथं उदाहरण आहे रमनते स्म. जोड्या आपल्याला पाठ ठेवायच्या आहेत आणि पटपट 4 स्टेप्समध्ये आपल्याला ही सोडवायचं आहे. पटपट सोडवा जेणेकरून तुम्हाला याचा जास्त चांगला सराव होईल. त्यानंतर आहे कुर्वन्ती स्म. 5वं उदाहरण आहे कुर्वन्ती स्म. त्यानंतर आहे पिबतः स्म. पिबतः स्म. स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा आणि जोडी शोधायची. वहीमध्ये पटकन आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पूजयन्ती स्म. पूजयन्ती स्म हे आहे आपलं 7वं उदाहरण. त्यानंतर यच्छती स्म. यच्छती स्म. मी मुद्दामून फक्त इथे क्रियापद आणि स्म एवढंच कॉम्बिनेशन तुम्हाला देतोय, कारण बाकीच्या वाक्यात काहीही बदल करायचा नसतो, हे देखील तुम्हाला यासोबतच लक्षात आलं पाहिजे. 9वं उदाहरण आहे म्रियन्ते स्म. म्रियन्ते स्म. अंते मधला अ दिसत नाहीये, त्याच्यामुळे त्यावेळी जेव्हा तुम्ही प्रत्यय बदलणार त्यावेळी जर सुरुवातीला अ असेल तर त्या अ चा लोप होतो, हे विसरू नका. 10वं उदाहरण आहे पीडयन्ती स्म. पीडयन्ती स्म. चला, तुमची उत्तरं लिहून झालेली असतील, उत्तर लिहून झालेली असतील तर घाई करू नका, व्हिडिओ पॉज करा, उत्तर लिहा आणि मग चेक करा. कारण तुम्ही तोंडी दिलेली उत्तरं ह्याला काही जास्त व्हॅल्यू नाहीये. आपण जर व्यवस्थित ती लिहू शकत असू तरच त्या उत्तरांना काही किंमत असते. त्याच्यामुळे तुम्ही उत्तरं लिहावीत अशी माझी अपेक्षा आहे. चला तर मग आता उत्तर चेक करूयात. तुम्ही लिहिली आहेत असं मी गृहीत धरतो. पहिलं उदाहरण आहे गच्छती स्म. काय करायला लावलं आपल्याला? स्म काढायचा आहे, अ जोडायचा आहे, धातू क्रियापद. कोणतं आहे क्रियापद इथे? गच्छ. ते आपण लिहिलं आणि तीची जोडी कुणाबरोबर आहे? त, हलंत त. त्याच्यामुळे उत्तर आलं अगच्छत. अतिशय सोपं आहे. स्म काढला, अ जोडला, धातू लिहिला आणि जोडी शोधली. तीत तेत अंतिअन अंते अंत. अंती अन मध्ये लक्षात ठेवत चला, अंती मधला अ लोप पावतो तसं अन मधला अ देखील लोप पावेल. अंते मधला अ लोप पावतो तर अंत मधला अ देखील लोप पावेल. हे व्याकरणाचे नियम आहेत. दुसरं उदाहरण धावंती स्म. ज्याचं उत्तर येईल अधावन, कारण अंती मधला अ लोप पावला, अन मधला अ देखील लोप पावेल. स्म काढला, अ जोडला, धातू लिहिला, जोडी शोधली. त्यानंतर ह्या 4 स्टेप्स तुम्ही खूप व्यवस्थित पाठ करा जेणेकरून तुम्हाला कधीही उत्तर लिहिण्यामध्ये जास्त वेळ लागणार नाही. लभते स्म. अलभत. हलंत त लिहायचा नाहीये, कारण तीचा जो त आहे तो हलंत आहे, ते मधला जो त आहे म्हणजे ते सोबतचा जो त आहे तो हलंत नाहीये. त्यानंतर रमनते स्म. अरमंत. कुर्वन्ती स्म. अकुर्वन. अंतीची जोडी अन, अकुर्वन. पिबतः स्म. तीत तेत तह ताम. त्याच्यामुळे उत्तर येईल अपिबताम. स्म काढला आणि सुरुवातीला अ जोडला. स्म शेवटून काढायचा आणि अ सुरुवातीला जोडायचा, एवढं लक्षात ठेवा. पूजयन्ती स्म. अपूजयन. पूजयन्ती स्म. अपूजयन. यच्छति स्म. अयच्छत. यच्छति स्म. अयच्छत. म्रियन्ते स्म. अम्रियन्त. म्रियन्ते स्म. अम्रियन्त. स्म काढला, अ जोडला, धातू लिहिला, जोडी शोधली. पीडयन्ती स्म. अपीडयन. अंतीची जोडी अन, अ काढून टाकायचा आहे, उरलेला जो प्रत्यय तेवढा लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इतक्यात बघितलं की स्म काढताना आपल्याला कशा प्रकारे ह्या 4 स्टेप्सचा वापर करून स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची, यांचा वापर करून कशा प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो. याच्यात एक थोडीशी काय होते, एक चूक किंवा आपण एक फॅक्टर आपण विसरल्यामुळे कधी कधी गडबड होते. तो फॅक्टर म्हणजे काय? जर समजा क्रियापदाला उपसर्ग लागलेला असेल, जर समजा क्रियापदाला काय झालेलं असेल, सुरुवातीला उपसर्ग लागलेला असेल, तर काय करायचं? हा जो काही मुद्दा आहे तो आपला तिथे राहून गेलेला आहे. तर इथे दुसरी जी स्टेप आहे ना, कुठली? स्म काढायचा, अ जोडायचा. अ जोडायचा इथे ऑब्लिक करून तुम्ही लिहून ठेवाल. उपसर्ग असल्यास बदल करायचा. मी काय सांगतोय? अ जोडायचा ही जी आपली सेकंड स्टेप आहे, इथे आपल्याला एक पॉइंट ऍड करायचा आहे. उपसर्ग असल्यास बदल करायचा. इथे ऑब्लिक करून तुम्ही लिहून ठेवा. उपसर्ग असल्यास बदल करायचा. मग आता हे उपसर्ग कोणते ते आपण मागच्याच मालिकेमध्ये, मागच्याच लेक्चरला आपण बघितलेले आहेत. उपसर्ग कोणते आणि किती ते आपण पाठ देखील केलेले होते. तर मग आता आपण इथे काय करणार आहोत? उपसर्ग असेल तर बदल करायचा, बरोबर. मग उपसर्ग कोणते? प्र, प्रति, परा, परी, निस, निर, दुस, दूर, सु, सम, वि, नि, अधि, अभि, अति, अपि, आ, अप, उद, उप, अनु, अव. आय होप की तुमचे ते पाठ असतील. समजा जर उपसर्ग पाठ नसतील, तुम्ही डायरेक्ट हे लेक्चर बघत असाल
मागचं लेक्चर न बघता तर मी तुम्हाला विनंती करेन की उपसर्गाचं जे आपण लेक्चर ठेवलेलं आहे संस्कृत सरिता या युट्यूब चॅनलवरती ते आधी बघा, जेणेकरून मी आता इथे जे सांगेन तुम्हाला ते पटकन कळेल. तर मग उपसर्ग असल्यास बदल करायचा. मग 22 उपसर्ग आहेत, 22 वेगवेगळे बदल होतील. म्हणूनच मग मी यांना 4 कॅटेगरीमध्ये काय केलेलं तुमच्यासाठी डिवाइड करून देतोय. 4 कॅटेगरी कशा? समजा असे उपसर्ग की जे हलंत आहेत. हलंत म्हणजे ज्यांचा पाय मोडलेला आहे. हलंत उपसर्ग असतील तर ते पूर्ण होतील. हलंत उपसर्ग असतील तर काय होतील? पूर्ण होतील. कारण लंग लकाराचा अ इथे जोडला जाईल. बरोबर? हलंत असेल तर पूर्ण होईल. जर समजा उपसर्गाच्या शेवटी अ किंवा आ असेल, उपसर्गाच्या शेवटी अ किंवा अ असेल तर त्याचा बदल काय होईल? आ. त्याच्यानंतर उपसर्गाच्या शेवटी ई असेल तर बदल होईल य. आणि उपसर्गाच्या शेवटी जर उ असेल तर त्याचा बदल होईल व. परत एकदा सांगतो. ह्या 4 जे बदल सांगितले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला हे उपयोगाला येणार आहेत. इव्हन लकार परिवर्तनामध्ये देखील उपसर्गात होणारे बदल, लंग लकारात जे बदल होतात ते आपल्याला माहिती लागतील. कोणते 4 बदल आहेत? हलंत पूर्ण अ आ आ इ य उ व. काय पाठ करायचं? हलंत पूर्ण अ आ आ इ य उ व. बस एवढं तुम्हाला थोडंसं पाठ ठेवायचंय. हलंत पूर्ण अ आ आ इ य उ व. तू म्हणाल म्हणजे काय? मी उदाहरणासकट सांगतो म्हणजे पटकन कळेल. समजा असं आपण उपसर्ग बघा, प्र प्रति परा परी निस नीर दुस दूर सु सम. आता समजा नीर उपसर्ग घेऊया. उदाहरण आलं निर्गच्छती स्म. काय उदाहरण आलंय? म्हणजे वाक्य आलेलं आहे निर्गच्छती, जे काय असेल ते, आणि त्यात क्रियापद आलेलं आहे निर्गच्छती स्म. निर्गच्छती मध्ये उपसर्ग कोणता आलेला आहे? निर. कोणता उपसर्ग आलेला आहे? निर. हा उपसर्ग कसा आहे? हलंत आहे. हलंत उपसर्ग असेल तर पूर्ण होईल. म्हणजे काय होईल? थोडंसं आता नीट बघा. स्म काढायचा, ही स्टेप आपली तशीच राहिली. आपण काय केलं? स्म काढला. नंतर अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा. अ जोडायचा किंवा उपसर्गात काय करायचं आहे? बदल करायचा आहे. मग आता इथे जरा तुम्ही नीट बघायचं. काय की अ जोडता येईल का? अ नाही जोडता येणार कारण उपसर्ग लागलेला आहे. अ नाही जोडता येणार कारण उपसर्ग लागलेला आहे. उपसर्ग कोणता आहे? नीर. उपसर्ग तुमचे पाठ असतील तर तुम्हाला पटकन तसंही कळेलच. मग काय? उपसर्गात बदल करायचा. हलंतचा काय करायचा? पूर्ण. पुढच्या स्टेप तशाच. धातू लिहायचा. गच्छ. तुम्ही तो गच्छ तसाच लिहिला आणि जोडी शोधायची. तिची जोडी कोणाबरोबर आहे? त. हे झालं तुमचं उत्तर. निरगच्छत. वन्स अगेन आय रिपीट. परत एकदा सांगतो, थोडंसं नीट लक्ष द्या. काय सांगितली युक्ती? युक्ती तीच आहे. 4 स्टेप्स तुमच्या तशाच आहेत. स्म काढायचा, अ जोडायचा, धातू लिहायचा, जोडी शोधायची. फक्त सेकंड स्टेप मध्ये मी काय केलंय? ऑब्लिक केलेलं आहे. स्म काढायचा, अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा. इतक्यात मगाशी तुम्ही जी उदाहरणं बघितली त्याच्यामध्ये आपण या 4 स्टेप्स वापरूनच उत्तर सोडवली. उत्तर आपली बरोबर आली. आता आपल्याला जर उपसर्ग असेल तर काय करायचं ते आपण शिकतोय. बरोबर? उपसर्ग होता इथे निर, तो कसा आहे? हलंत आहे. हलंत उपसर्ग असल्यास काय करायचा? तो पूर्ण करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळी संधी होते त्यावेळी तो पूर्ण होतो. निरगच्छत. हा र पूर्ण झालेलं तुम्ही बघू शकता. त्यानंतर अ आ असेल तर आ म्हणजे कसं? समजा उदाहरण लिहिलेलं प्रगायती स्म. प्रगायती स्म हे वाक्य आहे. म्हणजे वाक्याची काय असेल? त्याच्यामध्ये क्रियापद आलेलं आहे प्रगायती स्म. तुम्ही बघू शकता उपसर्ग कोणता आलेला आहे? प्र. आता हा जो प्र उपसर्ग आहे कशाने संपलाय? अ ने. मग अ चा बदल काय होईल? आ. मग आपण काय केलं? स्म काढायचा, उपसर्ग असल्यास बदल करायचा. प्रचा झाला प्रा कारण अ चा होतो आ. मग काय? गाय. ते क्रियापद आपण तसंच लिहिलं. तिची जोडी कुणाबरोबर आहे? त. तुम्ही लिहू शकता प्रागायत. हे झालं तुमचं उत्तर. बाकी वाक्य बदलायचं नाहीये. त्यानंतर ई असेल तर य म्हणजेच काय? नि वसतः. निवसतः स्म. आता बघा काय स्टेप आहे? पहिली स्म काढायचा, नंतर काय? अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा. मग मी शोधून घेईल की उपसर्ग आलाय का. उपसर्ग जर माझे पाठ असतील प्र प्रति परा परी निस नीर दुस दूर सु सम वी नी, हो उपसर्ग आलेला आहे. उपसर्ग पाठ असतील तर तुम्ही सहजपणे ओळखू शकता की इथे उपसर्ग आलेला आहे की नाही. उपसर्ग आलेला आहे. मग आता काय? तर नी म्हणजे ई. ईचा बदल होईल य. म्हणजे नीचा बदल काय होईल? न्य. तर उत्तर येईल न्यवसतः. उत्तर येईल न्यवसताम. कारण तहची जोडी कोणती आहे? तहची जोडी कुणाबरोबर आहे? ताम. त्याच्यामुळे न्यवसताम. मी परत एकदा सांगतोय. स्म काढायचा, अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा. उपसर्गात बदल केला
धातू लिहायचा, वस धातू आहे तो धातू लिहायचा, तहची जोडी कोणाबरोबर आहे, ताम, ती आपण लिहिली. त्यानंतर उ असेल तर व करायचा. म्हणजे कसं, अनुभवंती स्म. काय वाक्य लिहिलं आपण, अनुभव, वाक्य म्हणजे क्रियापद लिहिलं मी, अनुभवंती स्म. आता अनुभवंती स्म, स्टेप्स त्याच. स्म काढायचा, अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा. आता उपसर्ग बघा, अनु आलेला आहे, मग अनुचा बदल होईल उचा बदल व, म्हणजे अनुचा होईल अन्व. ओके, भव क्रियापद आहे ते तसंच लिहायचं, आणि शेवटचं अंतीची जोडी कोण आहे, अन, मग ते होईल अन्व भवन. बरोबर. हे बघा, हलंत असेल तर पूर्ण होईल अ आ इ य उ व. आता मी परत एकदा, कुठले उपसर्ग आहेत, म्हणजे जे 22 उपसर्ग आहेत त्यामध्ये हलंत कोणते, अ आ येणारे कोणते, ई येणारे कोणते आणि उ येणारे कोणते, ते उपसर्ग आपण काय करूयात, वेगळे काढूयात आणि आणखी याची जी उदाहरणं आहेत ती देखील बघूया. इतक्यात आपण बघितलं की समजा जर धातू उपसर्ग सहित असेल तर त्या उपसर्गात आपल्याला काय करावं लागतं, ज्यावेळी स्म आपण काढतो आहोत म्हणजे स्म निष्कास येतं, हा प्रश्न सोडवत आहोत, म्हणजेच क्रियापदाचं लंग लकाराचं रूप वापरत आहोत, त्यावेळी उपसर्गाची आणि त्या अची काय होते, संधी होते. तर एकूण उपसर्ग आहेत 22, त्यांना आपण 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. तर हलंत पूर्ण अ आ इ य उ व असे हे बदल आपण इथे बघितलेत. परत एकदा थोडंसं ते रिकन्फर्म करून घेऊयात. हलंत उपसर्ग कोणते आहेत, तुम्हाला काय करायचे आहेत, इथे तुम्हाला स्क्रीनवरती उपसर्ग दिसतात, हलंत उपसर्ग फक्त तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. व्हिडिओ पॉज करा, आधी तुम्ही ते उपसर्ग लिहावेत आणि त्यानंतर आपण चेक करूयात. 6 उपसर्ग आहेत की जे हलंत दिसतात. चला, पहिला उपसर्ग कोणता आहे, निस, सहलंत आहे. त्यानंतर निर, तो हलंत उपसर्ग आहे. त्यानंतर दुस, हा एक हलंत उपसर्ग आहे. दूर, हा देखील उपसर्ग हलंत आहे. त्यानंतर पहिल्या ओळीतला शेवटचा सम, हा उपसर्ग हलंत आहे. आणि आणखी एक म्हणजेच उद, हा देखील एक उपसर्ग हलंत आहे. म्हणजेच एकूणच आपल्याला किती उपसर्ग सापडलेत की जे हलंत आहेत, तर 6. निस, निर, दुस, दूर, सम, उद, हे 6 उपसर्ग आपल्याला हलंत म्हणून आढळलेले आहेत. त्यानंतर असे उपसर्ग आपल्याला बघायचे आहेत की ज्यांच्या शेवटी एकतर अ येतो किंवा आ येतो, अ येतो किंवा आ येतो. अशी किती उदाहरणं आहेत, 6. पहिलं उदाहरण प्र, दुसरं उदाहरण परा, तिसरं उदाहरण आ, त्यानंतर अप, त्यानंतर उप आणि शेवटचं उदाहरण आहे अव. तर हे 6 उपसर्ग आहेत की जिथे आपल्याला अ किंवा आ आलेला आढळतोय. प्र मध्ये अ आलेला आहे शेवटी, परामध्ये आ मध्ये आ स्वतःच आहे. त्यानंतर अप, उप आणि अव हे उपसर्ग आहेत की ज्यांच्या शेवटी अ आलेला आहे. प अ ने संपलाय, उप प अ ने संपलाय, व अ ने संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो इथे की कुठला म्हणजे अ हा स्वतः उपसर्ग नाहीये. अ हा स्वतः उपसर्ग नाहीये. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गोंधळ होतो की सपोज अ आला तर सर काय करायचं, म्हणजे की अवसर्पयती असं उदाहरण आहे. तर मग बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की अ उपसर्ग आहे. अ उपसर्ग नाहीये. तुम्ही इथे बघू शकतात की 22 उपसर्ग आहे. 22 उपसर्गांमध्ये काही उपसर्ग आहेत की ज्यांची सुरुवात अ ने होते, परंतु अ असा स्वतंत्र उपसर्ग नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड. त्यानंतर ई म्हणजेच पहिली वेलांटी जिथे येते, असे किती उपसर्ग आहेत, तर 8. कोणकोणते आहेत बघूयात. पहिल्या ओळीमध्ये जर तुम्ही बघाल तर 2 उपसर्ग दिसत आहेत, म्हणजे ई ज्यांच्या शेवटी येतोय असे, प्रति आणि परी. ट्राय टू अंडरस्टँड. आपल्याला वेलांटी ही शेवटी यायला पाहिजे, कारण शेवटची ई आणि लंग लकाराचा अ यांची संधी होणार आहे अल्टिमेटली. निस किंवा नीर मध्ये देखील वेलांटी तर आहे, पण ती शेवटी नाहीये. बरोबर, म्हणजे असे उपसर्ग सापडतील आपल्याला 8. तर प्रति आणि परी झाले. आणि त्यानंतर खालच्या ओळीमध्ये पहिले 6 उपसर्ग वी, नी, अधि, अभि, अति, अपि. अर्थातच आता हे किती उपसर्ग झाले, 8. प्रति, परी, वी, नी, अधि, अभि, अति, अपि. हे 8 उपसर्ग आहेत की ज्यांच्या शेवटी ई येतोय. त्यानंतर उ येतोय. असे उपसर्ग 2, एक आहे सु आणि दुसरा आहे अनु. एक आहे सु आणि दुसरा आहे अनु. तर हे 2 उपसर्ग आहेत की ज्यांच्या शेवटी उ येतो. विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवावेत की 4 आपण कॅटेगरी केलेल्या आहेत. हलंत असेल तर पूर्ण होईल, अ आ असेल तर आ, ई असेल तर य आणि उ असेल तर व. आपण जे उपसर्गांचं लेक्चर बघितलं आहे त्याच्यामध्ये देखील आपण उपसर्ग पाठ केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता हे कळायला पाहिजे की उपसर्ग संपलेला कसा आहे. त्याच्या 4 कॅटेगरी, हलंत पूर्ण, अ आ इ य उ व. पण काय करूयात,
हलंत पूर्ण म्हणजे हलंतचा बदल पूर्ण होतो. म्हणजे नेमकं काय होतं ते देखील एकदा बघून घेऊयात. म्हणजे उदाहरणं ज्यावेळी चालतील त्यावेळी आपल्याला जास्त अडचण येणार नाही. हलंतचा बदल काय होणार आहे? पूर्ण. इथे तुम्हाला 6 उदाहरणं लिहून दिलेली आहेत की जे हलंत उपसर्ग आहेत. त्या 6ही उदाहरणं तुमच्या समोर आहेत. तुम्हाला काय करायचं आहे? उत्तर वहीमध्ये लिहायचं आहे. हलंतचा पूर्ण होईल म्हणजे काय बदल होईल. घाई करू नका, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर लिहून मग चेक करा, जेणेकरून तुमचं अंडरस्टँडिंग जास्त व्यवस्थित राहील. कारण नुसतं समजणं हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला व्यवस्थित ते लिहिता देखील आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लिहिताय उत्तरं चुकली तरी चालतील, मात्र तुम्हाला हे कळेल की नेमकं आपलं चुकलं कुठे. तेव्हा व्हिडिओ पॉज करा, उत्तर लिहा आणि मग परत एकदा व्हिडिओ सुरू करून ते चेक करा. चला चेक करूयात आपण. तुमचं लिहून झालंय असं मी गृहीत धरतो. निस हलंत आहे तो पूर्ण झाला, म्हणजे तो पाय मोडलेला होता सहचा तो काढून घेतला. त्यानंतर निर हलंत होता तो पूर्ण केला. दुस तो दुस स पूर्ण झाला. दूर मधला र पूर्ण झाला. सम मधला म पूर्ण झाला. उद मधला उद असा पूर्ण झाला. म्हणजे हलंतचा पूर्ण होईल म्हणजे काय होईल हे तुमच्या मला वाटतं आता लक्षात आलेलं असणार व्यवस्थित. आता पहिला बदल बघितला आपण हलंत पूर्ण. दुसरा बदल काय होता? आ म्हणजे उपसर्गाचा शेवट जर अ किंवा आने होणार असेल तर ज्यावेळी लंग लकारात तो बदलतो किंवा लंग लकारात ज्यावेळी उपसर्ग जोडायची वेळ येते त्यावेळी बदल काय होतो तर आ. म्हणजे प्रचा बदल काय होईल? प्रा. पराचा बदल होईल परा, कारण ऑलरेडीच आ आहे, तिथे काही बदल होणार नाही सच. म्हणजे आ ऑब्व्हियसली तिथे आच राहील. अप बदल होईल अपा. उप तिथे बदल होईल उपा. त्यानंतर अव मध्ये बदल होईल अवा. ट्राय टू अंडरस्टँड. शेवटी बदल होतोय. आधीचा जो अप मधला फॉर एक्झाम्पल अ आहे तिथे आ नाही बदल होतोय. उपसर्गाचा शेवट आणि लंग लकाराचा अ ह्यांची संधी होणार आहे. मग संधी होताना काय होईल तर हे बदल होतील. तर अपचं झालं अपा, उप, उपा, अव, अवा. एवढं लक्षात ठेवा. हलंतचं झाला पूर्ण आ असेल तर आ. त्यानंतर तिसरा बदल आपल्याला बघायचा आहे इ य म्हणजे वेलांटी असेल तर काय करायचंय? य जोडायचं आहे. इथे तुम्हाला जर संधी विग्रहाचं तुम्ही लेक्चर बघितलेलं असेल तर तुम्हाला हे तिसरा आणि चौथा जो मुद्दा आहे तो पटकन कळेल की आपल्याला संधी विग्रहाची युक्ती काय सांगते की य असेल तर पहिली वेलांटी आणि व असेल तर पहिला उकार. तेच आपण इथे आता वेगळ्या पद्धतीने किंवा उलट पद्धतीने बघतो आहोत. तर इथे उपसर्ग तुम्ही बघू शकता. प्रति, परी, वि, नि, अधि, अभि, अति, अपि. सर्व उपसर्गांना काय आहे? पहिली वेलांटी आहे. ट्राय टू अंडरस्टँड. कुठल्याच उपसर्गाला दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार नसतो. त्याच्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे? आता ई च्या जागी य बदल होईल. म्हणजेच तुम्ही उत्तर लिहावीत. व्हिडिओ पॉज करा, उत्तर लिहा, कारण ते वाटतं तेवढं देखील सोपं नाहीये. व्हिडिओ पॉज करा. चला तुमची उत्तरं लिहून झाली आहेत असं मी गृहीत धरतो. व्हिडिओ पॉज करून लिहिलेले नसतील तर प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. आपण चेक करूयात. प्रतीचं उत्तर येईल प्रत्य. मी काय केलं बघा तुम्ही? ई म्हणजे वेलांटी. ई काढायची आणि य जोडायचा. ती मधला जर ई काढला तर उरला कोण? हलंत. त्याला य जोडला ते झालं प्रत्य. प्रतीचा बदल काय झाला? प्रत्य. परीचा बदल काय झाला? पर्य. इथे थोडंसं व्यवस्थित तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. परीचा बदल काय झालेला आहे? पर्य. वीचा बदल होईल व्य. वेलांटी काढली य जोडला. नीचा बदल होईल निय. अधिचा बदल होईल अद्य. अभिचा बदल होईल अभ्य. अतिचा बदल होईल अत्य. अपीचा बदल होईल अप्य. ट्राय टू अंडरस्टँड. वेलांटी काढायची आहे, य जोडायचं आहे. हे तुम्हाला लकार परिवर्तनम मध्ये देखील मदतीला येणार आहे. म्हणजे मी आता जे तुम्हाला शिकवतो आहे हे फक्त स्म निष्कासयत, स्म योजयत एवढंच नाही, तर लकार परिवर्तनम कुरुत म्हणजे ज्यावेळी आपल्याला लट लकार, लोट लकार, विधिलीन लकार यांमधली क्रियापद ज्यावेळी लंग लकारात वापरायची असतील त्यावेळी देखील एकतर सुरुवातीला तुम्हाला अ जोडावा लागेल. म्हणजे जर धातूला जर उपसर्ग जोडलेला नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? लंग लकाराचं रूप बनवताना अ जोडावा लागेल. आणि जर उपसर्ग वापरलेला असेल तर उपसर्गात बदल करावे लागतील. आणि उपसर्गात होणारे बदल 4. हलंत पूर्ण आ ई य. चौथा बदल आपल्याला बघायचा आहे. चौथा बदल आहे उ व. चौथा बदल कोणता आहे? उ व. विद्यार्थी मित्रांनो, त्यातही एक आणखी महत्वाची गोष्ट सांगतो की इथे उ येणार आहे म्हणजे उपसर्गाच्या शेवटी उ येतोय. असे दोनच उपसर्ग आहेत, सु आणि अनु. सु आणि अनु. त्यातल्या त्यात सु उपसर्ग हा क्रियापदांना जोडलेला फारसा आढळत नाही. क्रियापदांना जोडलेला फारसा आढळत नाही. तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये कुठेही सु उपसर्गाचं क्रियापद आलेलं नाहीये. त्यामुळे काय एकच उपसर्ग राहतो तसं पाहिलं तर अनु. हां, पण आता इथे नियम आहे तर मी इथे तुम्हाला उदाहरण म्हणून ते दोन्ही दिलेले आहेत. तर सुचा बदल होईल स्व आणि त्यानंतर अनुचा बदल होईल अन्व.
सूचा बदल झाला स्व म्हणजे उ काढला व जोडला. अनुचा बदल झाला अन्व. आता आपण काही उदाहरणं बघणार आहोत. इथे सर्व जे धातू दिलेले आहेत ते उपसर्ग सहित आहेत. उपसर्ग तुमचे पाठ आहेत असं मी गृहीत धरतो. उपसर्गात 4 बदल होतात हे देखील तुम्हाला माहिती आहे. कोणते? हलंतपूर्ण अ आ आ उ व, हलंतपूर्ण अ आ आ इ य उ व, हे 4 बदल आपल्याला माहिती आहेत. 5 जोडे आपण पाठ करून ठेवलेले आहेत. तीत तेत तहताम अंतियन अंते अंत. बरोबर. आता आपण 4 स्टेप्स मध्ये ते उत्तर सोडवणार आहोत. स्म काढायचा, अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा. आता अ तर जोडणार नाही कारण सगळी उदाहरणं जी आहेत ती कशाची आहेत तर उपसर्गाची आहेत. उदाहरणं तुमच्या समोर आहेत. उत्तर फक्त तुम्हाला लिहायचंय. पूर्ण उदाहरण लिहिण्याची आवश्यकता नाहीये. मी तुमच्यासाठी उदाहरण एकदा वाचतोय. मी ज्यावेळी वाचतोय त्यावेळी पटपट तुम्ही उत्तर लिहित चला तुमचं, म्हणजे जेणेकरून मी ज्यावेळी चेक करून देईल त्यावेळी तुमचं उत्तर चुकलंय की बरोबर आहे ते देखील तुम्हाला व्हेरीफाय करता येईल. पहिलं उदाहरण आहे उद्गच्छति स्म. उद्गच्छति स्म, ज्याच्यामध्ये उद उपसर्ग आहे, गच्छ धातू आहे आणि ती लागलेला प्रत्यय. स्म काढायचा, उपसर्गात बदल करायचा, धातू लिहायचा आणि जोडी शोधायची. मला वाटतं तुमचं उत्तर लिहून देखील झालेलं असणार. दुसरं उदाहरण आहे अनुधावंती स्म. सहजपणे तुम्ही बघू शकतात की उपसर्ग कोणता आहे, धातू कोणता आहे आणि लागलेला प्रत्यय कोणता आहे. अंती मधल्या अ चा लोप होतो त्यावेळी प्रत्यय ज्यावेळी जोडतो आपण त्या अ चा लोप होत असतो. हे तुम्हाला नक्कीच ठाऊक असणार. प्रत्यय जोडण्याचे नियम तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले आहेत. तर आता अनु उपसर्ग आहे, धाव क्रियापद आहे आणि अंती प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे विलसंती स्म. विलसंती स्म. वी हा उपसर्ग आहे जो ई ने संपलेला आहे. ई चा बदल होतो य. त्यानंतर पराजयते स्म. उपसर्ग आहे परा. त्यानंतर प्रतिवदती स्म. प्रतिवदती उपसर्ग आहे प्रति. उपसर्ग कोणता आहे? प्रति. काही विद्यार्थी प्र आणि प्रतिमध्ये गोंधळ घालतात, तर गोंधळून जायची बिलकुल आवश्यकता नाही. तुम्ही सहज वाचू शकता की प्र उपसर्ग आलाय की प्रति उपसर्ग आलाय. घाई फक्त प्रला उपसर्ग म्हणून काउंट करायचं नाही, थोडं नीट वाचायचं म्हणजे लगेच कळतं. म्हणजे प्र नंतर ती जर आलेला असेल तर समजून घ्या तो ती कशातला आहे? उपसर्गातला आहे. म्हणजे प्रति असंच तिथे उपसर्ग आलेला असणार आहे. चला त्याच्यात बदल करा आणि तुमचं उत्तर लिहा. त्यानंतर संजायते स्म. प्र प्रति परापरी निस्निर दुसदुर सुसम. हा जो सम उपसर्ग आहे ज्यावेळी जोडला जातो त्यावेळी संधी नियमानुसार असे काही बदल होतात हे आपल्याला माहिती पाहिजेत. तर इथे तुम्ही सहज गेस करू शकतात की इथे उपसर्ग कोणता असेल. उपसर्ग आहे सम. त्यानंतर 7वं उदाहरण आहे परित्यजंती. परित्यजंती. मी ठळक उदाहरण देऊन किंवा मी तुम्हाला मगाशी ज्यावेळी शिकवलं त्यावेळी ई चा बदल य होतो सांगताना. याच्यात बदल काय होईल ते खास करून सांगितलेलं होतं. तुम्ही ते थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर प्रगायती स्म. 9वं उदाहरण अधिगच्छति स्म. उदाहरण उपसर्ग आहे अधि. त्यानंतर अभिनंदन्ति स्म. उपसर्ग आहे अभि. चला तर मग आता उत्तर चेक करूयात. उद्गच्छति स्म. स्म काढायचा, अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा. उपसर्गात बदल केला आपण, हलंतचा बदल होतो पूर्ण, त्यामुळे उद झाला पूर्ण उद. त्यानंतर धातू लिहिला आणि जोडी शोधली. तिची जोडी आहे त. उदगच्छत. अशा प्रकारे उत्तर येईल. अनुधावंती स्म. उत्तर येईल अन्वधावन. ऊचा बदल व. विलसंती स्म. व्यलसन. विलसंती स्म. व्यलसन. पराजयते स्म. पराजयत. पराजयते स्म. पराजयत. अशा प्रकारे उत्तर येईल. प्रतिवदती स्म. ई चा बदल होतो य. प्रतिचा झाला प्रत्य. उत्तर येईल प्रत्यवदत. संजायते स्म. समजायत. त्यानंतर परित्यजंती स्म. पर्यत्यजन. उत्तर येईल पर्यत्यजन. परीचा बदल झाला पर्य. ई चा बदल होतो य म्हणून परीचा झाला पर्य. धातू लिहिला त्यज म्हणजे क्रियापद दिलं त्यज. अंतीची जोडी अन. अंती मधला अ लिहित नाही तसं अन मधला अ देखील लिहायचा नाहीये. प्रगायती स्म. प्रागायत. अ चा बदल होतो आ. हलंत पूर्ण अ आ आ. त्यानंतर अधिगच्छति स्म. अध्यगच्छत. अभिनंदन्ति स्म. अभ्यनंदन. अशा प्रकारे आपण आता इथे स्म निष्कासयताचा सराव केलेला आहे. दुसरा आणखी एक प्रश्न आपल्याला विचारला जातो तो म्हणजे स्म योजयत. जर तुम्हाला स्म निष्कासयत कळालेलं असेल तर स्म योजयत पटकन कळेल. त्याच्यामध्ये खूप सोपं ॲज सच आपल्याला फार काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. स्म निष्कासयत मध्ये आपण 4 स्टेप्स पाठ केलेल्या होत्या. कोणत्या 4 स्टेप्स होत्या? स्म काढायचा, अ जोडायचा किंवा उपसर्गात बदल करायचा, धातू लिहायचा आणि जोडी शोधायची. बरोबर. या 4 स्टेप्स आपण अभ्यासलेल्या आहेत. स्म योजयत म्हणजे स्म वापरा.
स्म निष्कासयत म्हणजे स्म काढा, स्म काढाच्या 4 स्टेप्स तुमच्या समोर आहे. परंतु स्म योजयत म्हणजे स्म वापरा, हे करताना काय करावं लागेल, तुम्हाला काही करायचं नाहीये, फक्त पहिल्या 2 स्टेप ज्या आहेत ना त्या अल्टर होतील. म्हणजेच काय, तर अ काढायचा, उपसर्गात बदल करायचा. आधी आपण काय करायचो, स्म काढायचा, अ जोडायचा. आता काय करायचं, अ काढायचा आणि स्म जोडायचा. बरोबर, अ काढायचा, स्म जोडायचा, अशा प्रकारे. म्हणजे हे व्हायचे वर्षा चालतील, एवढं लक्षात ठेवा. स्म काढायला लावला की स्म काढायचा, अ जोडायचा. स्म योजयत म्हटलं म्हणजे स्म वापरा म्हटलं तर अ काढून घ्यायचा किंवा उपसर्गातला बदल जो आहे तो तेवढा काढून टाकायचा, मूळ उपसर्ग लिहायचा आणि स्म जोडायचा. स्म जोडतो आपण शेवटी, एवढं मात्र लक्षात ठेवा. बाकी तिसरी आणि चौथी स्टेप सेम आहे, धातू लिहायचा आणि जोडी शोधायची. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. फक्त पहिल्या 2 स्टेप आपण अल्टर केलेल्या आहेत, त्या देखील सोपं आहे. उदाहरणं जशी तुम्ही बघाल त्यावेळी तुम्हालाच लक्षात येईल की हे काम अतिशय सोपं आहे. जसं बघा, अपश्यन. अपश्यन ऑब्व्हियसली आता हा प्रश्न कशासाठी येईल, स्म योजयतसाठी येणार, कारण तिथे स्म नाहीये. मग आपण काय करणार, तर अ काढायचा, अ काढायचा आणि शेवटी स्म लिहायचा. बरोबर, जोडी शोधायची, धातू लिहायचा आणि जोडी शोधायची. दुसरं उदाहरण मी तुमच्या समोर इथे दिलं आहे, उपाविशत. तिसरं उदाहरण आहे अजीवन आणि चौथं उदाहरण आहे प्रत्यधावत. पटकन आपल्याला ही 4 उत्तरं लिहायची आहेत, प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाहीये, पटकन तुम्ही उत्तर लिहा. अपश्यन, उपाविशत, अजीवन आणि प्रत्यधावत. जर समजा आपल्याला यांची उत्तरं लिहायची असली म्हणजे स्म वापरायचा असला या 4 उदाहरणांमध्ये, तर आपण काय करणार, हे तुम्हाला पटकन काय करायचंय, वहीमध्ये लिहायचंय. चुकलं तरी चालेल, परंतु तुम्हाला ऍटलिस्ट एवढं तरी कळेल की आपलं नेमकं चुकलेलं कुठं आहे. पण चुकणार नाही, अतिशय सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. बरोबर, अ काढायचा, स्म जोडायचा, धातू लिहायचा आणि जोडी शोधायची. उपसर्ग असल्यास काय करायचं, उपसर्गात बदल करायचा. बदल करायचा इन द सेन्स ऑलरेडी जो बदल झालेला आहे तो काढून टाकायचा. जो बदल झालेला आहे तो काय करायचा आहे, काढून टाकायचा आहे. मला वाटतं की तुमची उत्तरं लिहून झालेली असतील, आपण आता चेक करूयात. अपश्यन उत्तर बघा काय येईल, पश्यन्ती स्म. बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर आलेलं असणार आहे. अ काढला, स्म जोडला, पश्य जो धातू होता तो लिहिला, अन प्रत्यय लागलेला आहे बघा, अपश्यन. कोणता प्रत्यय लागलेला आहे, अन. आता तुम्ही जर जोड्या लिहिलेल्या असतील, ती त, ते त, तह, ताम, अंती, अन. अनची जोडी कोणाबरोबर आहे, अंती सोबत आहे. तर आपण काय केलं, अन काढून अंती प्रत्यय जोडला. अचा लोप झालेला आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही तिथे. उपाविशत उत्तर येईल उपविशती स्म. उत्तर काय येईल, उपविशती स्म. उपविशती, उपामधला जो बदल होता तो आपण काढून टाकलेला आहे, म्हणजे मूळ उपसर्ग लिहिला. थोडक्यात बदल करायचा म्हणजे काय, जो झालेला बदल आहे तो काढून टाकायचा आहे, पण आपण उपसर्गात बदल करायचा असं पाठ केलेलं आहे, म्हणून मग मी इथे ती ओळ तशीच ठेवलेली आहे. थोडक्यात जो मूळ उपसर्ग आहे तो आपल्याला लिहायचा आहे. प्र, प्रति, परापरी, निस, निर, दुस, दूर, सु, सम, वी, नी, अधि, अभि, अति, अपि, आ, अप, उद, उप. उप हा मूळ उपसर्ग आहे, तो तुम्हाला तिथे लिहून टाकायचा आहे. आणि शेवटी स्म वापरलेला आहे. अजीवन. अजीवन उत्तर काय येईल, जीवंती स्म. त्यानंतर प्रत्यधावत उत्तर येईल प्रतिधावती स्म. उत्तर काय येईल, प्रतिधावती स्म. अशा प्रकारे अगदी सहजपणे तुम्ही स्म योजयत हे देखील काय करू शकता, सोडवू शकता. म्हणजे आज आपण एक प्रकारे तसं पाहिलं तर 3 प्रश्न शिकलेलो आहोत. स्म निष्कासयत, स्म योजयत आणि लंग लकारे परिवर्तयत. एखादं क्रियापद जर लंग लकारात वापरायचं असेल तरी देखील पर्टिक्युलरली उपसर्गात जो बदल होतो तो आपण त्या प्रश्नातला इथे अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत व्याकरणाची ही युक्ती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. तुम्ही ती आपल्या वर्गमित्रांसोबत शेअर देखील करालच याची मला खात्री आहे. जर तुम्हाला माझ्या ऑनलाईन संस्कृत ग्रामर बॅचचे उर्वरित व्हिडिओज हवे असतील तर अगदी नाममात्र दरामध्ये ते उपलब्ध करून देण्यात येतील, ज्यात अतिशय सोप्या युक्त्यांद्वारे मी इयत्ता 8वी, 9वी व 10वीचे व्याकरण शिकवलेले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 9552502588 9552502588. चला तर मग भेटूया आपण आता पुढच्या सदरामध्ये संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी.